आणि एक मुंबईतनच बातमी समोर येते। वांद्रे पश्चिम परिसरात एका मॉलला भीषण आग लागली आहे। क्रोमा शोरूम मध्ये अक्षरशः अग्नी तांडव पाहायला मिळत आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। मात्र सध्या आपण ही दृश्य बघतोय ज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या मॉलमधील बहुतांश काचा सुद्धा या आगीमुळे अक्षरशः वितळल्या। क्रोमा शोरूम मध्ये हे अग्नी तांडव पाहायला मिळते। क्रोमामध्ये लागलेली ही आग आहे आणि या शोरूम मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अशी ही आग लागली होती। अग्निशमन दलाने आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय या संपूर्ण परिसरामधल्या ज्या काचा आहेत त्याही अक्षरशः वितळून गेल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, साधारण कधी ही आग लागलेली होती आणि आता पूर्णपणे आटोक्यात आली आहे का? प्रज्ञा, पहाटे 4 वाजताच्या सुमाराला ही आग लागलेली आहे। बँड्रा येथील क्रोमाच्या शोरूमला, लिंकिंग रोडला हे शोरूम आहे। या शोरूमला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाकडनं या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत हे सद्यस्थितीला सुरू आहेत। जवळपास 12 बंप जे आहेत या ठिकाणी पोहोचण्यात आलेले आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत हे सद्यस्थितीला सुरू आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रोमा शोरूम जे आहे हे जळालेलं आहे। मोठं नुकसान जे आहे हे याच्यामध्ये झालेलं आहे। जीवितहानी जी आहे ही कुठल्याही प्रकारे झालेली नाहीये। अग्निशमन दलाला सकाळी 4:11 वाजता माहिती मिळाली। तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत या घटनास्थळी पोहोचल्या। आता ही आग जी आहे ही लेव्हल 4 ची आग असं अग्निशमन दलाकडनं घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवरती प्रयत्न जे आहेत हे आता अग्निशमन दलाकडनं सुरू आहे। त्यामुळे सध्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करतायत। प्रज्ञा, नक्कीच साधारण किती बंब इथे दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण शोरूमला आग लागण्यामागचं प्रमुख काही कारण कळू शकलेलं आहे का? अद्याप या आगीचं कारण जे आहे अस्पष्ट आहे। त्याचा शोध जो आहे ते अग्निशमन दल घेईल। मात्र सद्यस्थितीला या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा मानसच हा अग्निशमन दलाचा आहे। संपूर्ण हे जर स्ट्रक्चर आपण पाहायला गेलं तर ग्राउंड+3 अशा पद्धतीची ही इमारत आहे। याच्यामध्ये क्रोमा शोरूमला सेट आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता जी आहे ही वर्तवली जाते। मात्र या बाबतीत कुलिंग ऑपरेशन नंतर निष्कर्ष जे आहेत हे अग्निशमन दलाकडनं काढले जातील। सद्यस्थितीला या ठिकाणी 12 मोटर पंप जे आहेत हे मोटर पंप तैनात करण्यात आलेले आहेत। 3 मोठे अग्निशमन दलाचे टँक सुद्धा जे आहेत या ठिकाणी तैनात करण्यात आले। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर या आगीची व्याप्ती जी आहे ती फार मोठी आहे। सकाळच्या सत्रात ही पहाटे आग लागल्यामुळे कुठल्याही प्रकारचं जीवितहानी कोणी जखमी जे आहे हे झालेलं नाहीये। जर दुपारच्या सत्रात या भागात आग लागली असतं तर अधिकच मोठं नुकसान जे आहे ते झालं असतं। कारण का लिंकिंग रोड हा गर्दीचा परिसर म्हणून ओळखला जातो आणि पहाटे 4 वाजता या शोरूमला जी ही आग लागली आणि सद्यस्थितीला अग्निशमन दलाकडनं त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत ते प्रज्ञा सुरू आहेत। नक्कीच साधारण किती नुकसान झालं याचा काही अंदाज आणि या परिसरामध्ये आतमध्ये शोरूम मध्ये नाईट शिफ्ट वगैरे होती का, कोणी राहत होतं का, याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? आपण जर पाहायला गेलं तर नाईटचा स्टाफ जो असतो किंवा वॉचमन्स जे असतात हे या इमारतीमध्ये होते। ज्यावेळेला ही आग लागली त्यावेळेला हे सर्वजण बाहेर आले। मात्र क्रोमा शोरूम असल्यामुळे आपल्याला माहिती आहे मोठमोठ्या महागड्या वस्तू ज्या आहेत ते या शोरूम मध्ये असतात। मग इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा साठा जो आहे हा मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळेच नवीन या सगळ्या गोष्टी असल्यामुळे अनेक पॅकेजिंग असलेले साहित्य सुद्धा जळालेले। कारण का याच्यामध्ये थर्माकोल सेल किंवा कागदी तुकडे असतील याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात साहित्य या ठिकाणी होते। त्यामुळे आग जी आहे ही मोठ्या प्रमाणात या सगळ्या इमारतीमध्ये पसरलेली होती। ग्राउंड+3 अशा पद्धतीचं या इमारतीचं स्ट्रक्चर आहे आणि याच इमारतीला ही आग जी आहे पहाटेच्या सत्रात लागल्यामुळे अग्निशमन दलाला जेव्हा कॉल गेला तेव्हा तात्काळ अग्निशमन दल जेव्हा या ठिकाणी आला आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। मात्र मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य असल्यामुळे कारणांमुळे ही आग जी आहे ही अधिकच वाढत गेली आणि सद्यस्थितीला त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडनं युद्ध पातळीवरती जे आहेत ते प्रयत्न केले जात आहेत। प्रज्ञा, नक्कीच सुरताज, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय शोरूमचा वरचा जो मजला आहे, 3रा मजला जो आहे तो पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। काचांचा सुद्धा अक्षरशः भुगा झालाय तर काही काचा वितळून गेलेल्या आहेत। मोठं नुकसान जे आहे ते इथे झालेलं आहे।